हाय एवरीवन, वेलकम टू न्यू व्हिडिओ, न्यू ब्लॉग, न्यू डे. तर हा जो व्हिडिओ तो मी मराठीतून बनवतोय. मी मराठीतून बनवतोय कारण की मला असं वाटतंय की माझा जो एक्सपिरियन्स आहे जर्मनीबद्दलचा किंवा इथले जे पण एज्युकेशन प्रोग्राम्स आहेत, इथली लाईफ कशी असते, काय काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्या महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात. म्हणजे ज्या लोकांना पण मराठी कळते त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात. सो त्यामुळेच मी हे जे सारे व्हिडिओज आहेत ते मराठीतून बनवणार आहे. इन फ्युचर मोस्टली ट्राय करणार आहे मी की सगळे व्हिडिओज मराठीतूनच बनवू. मी हाऊस बिल्डिंगबद्दल मोस्टली व्हिडिओज बनवतो आणि जो की प्रोग्राम मी स्वतः करतोय. आणि त्याच्याबद्दलची जर ते इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलवरचे सगळे व्हिडिओज बघू शकतात. ते सगळे व्हिडिओज बघितल्यानंतर तुम्हाला कुठलाच डाऊट असा राहणार नाही त्या प्रोग्रामबद्दल. मी ऑलमोस्ट 250 व्हिडिओज बनवले. त्याच्यात पार्ट टाइम जॉब, इन्शुरन्स, काय सगळी जी प्रोसेस आहे ती कशी करायची त्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तिथे अवेलेबल आहे. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो की जर्मनीची एक दुसरी साईड कशी आहे, कारण की आपण जर्मनी खूप चांगलं हाय क्लास लाईफ आहे किंवा काय गोष्टी आहेत ते खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत. आणि पण ॲक्च्युअल जर्मनीत लाईफ कशी असते आणि काय काय वेगळ्या गोष्टी आहेत भारतापेक्षा, त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. मी फक्त एक गोष्टी सांगणार आहे डिटेलमध्ये. प्रत्येक टॉपिकवरती मी व्हिडिओज आधी पण बनवले आणि इन फ्युचर पण बनवेल. सो पहिली अशी गोष्ट आहे की जर्मन लँग्वेज. इथं जर्मन लँग्वेजला खूप इम्पॉर्टंट आहे. ऑब्व्हियसली त्यांची लँग्वेजच आहे, पण प्रत्येक गोष्टीसाठी, जसे की ऑफिशियल कुठलं काम आहे किंवा तुम्ही जॉब शोधताय, पार्ट टाइम जॉब, तुम्हाला जॉब करायचा आहे कुठल्याही फील्डमध्ये, तर तुम्हाला जर्मन लँग्वेज येणं खूप इम्पॉर्टंट आहे. ॲटलिस्ट तुम्हाला B1 पर्यंतची जर्मन लँग्वेज येणं इम्पॉर्टंट आहे. कारण की त्याच्यानंतर तुमची लाईफ थोडी इझी होते. तुम्ही एक कन्व्हर्सेशन करू शकता. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला कुठली गोष्ट समजत नाही आहे तर तुम्ही त्यांना विचारू शकता. सो त्यासाठी जर्मन लँग्वेज येणं खूप इम्पॉर्टंट आहे. जरी तुम्ही स्टुडंट असाल आत्ता आणि तुमचं इंग्लिशवरती काम होत असेल, पण जेव्हा तुम्ही जॉबसाठी जाल आफ्टर मास्टर्स, तुम्हाला कुठलाही एम्प्लॉयर किंवा कुठलीही कंपनी तुम्हाला लँग्वेजसाठी विचारेल आणि त्यावरती तुमचं ठरतं की तुम्हाला किती पॅकेज असणार आहे, काय असणार आहे. तुमचं स्किल ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट आहे, पण प्लस तुमच्याकडे लँग्वेज असणं पण इम्पॉर्टंट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत लँग्वेजबद्दलच्या. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की जर्मनी टॅक्सेस खूप आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली त्याचे बेनिफिट्स पण खूप आहे, गव्हर्नमेंट देतं जर्मनीत. पण इथे 45% ऑलमोस्ट टॅक्सेस आहेत. पाच टॅक्स क्लास आहेत. त्याच्यात डिपेंड करतं की तुम्ही काय करता इथे आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्या टॅक्स क्लासमधून तो टॅक्स पे करावा लागतो. जर तुम्ही हजबंड वाईफ आहे तर तुमचा पार्टनर एका दुसऱ्या टॅक्स क्लासमध्ये आणि तुम्ही दुसऱ्या टॅक्स क्लासमध्ये, तर ते दोन्ही कंबाईन होऊन फायनान्स जे एक ऑफिस असतं फायनान्सचे, ते सगळं कंट्रोल करतं की तुमचे टॅक्सेशन, तुमची सॅलरी वगैरे, तुम्ही किती टॅक्स पे करताय. सो त्यानुसार तुम्हाला दोघांना मिळून, एका फॅमिलीला मिळून एक टॅक्स पे करायचा असतो कंबाईनमध्ये. सो टॅक्सेशन जास्त आहे पण त्याचे बेनिफिट्स पण खूप आहेत. सो त्यातलाच एक बेनिफिट म्हणजे तुम्हाला तुमचा जर जॉब गेला, जसे की इथे आर्बाइटलोस बोलतात, तुमचा जर जॉब गेला तर तुम्हाला गव्हर्नमेंट इथं 850 युरोजपर्यंतचे अमाऊंट पे करतं, जे की तुमच्या सॅलरीमधून दर महिन्याला कट होते थोडी अमाऊंट. सो जेणेकरून जेव्हा तुमचा जॉब जाईल तेव्हा तुम्हाला ते गव्हर्नमेंट हेल्प करेल. तुमची जी लाईफस्टाईल आहे ती मेंटेन गेली पाहिजे म्हणून. सो तुम्हाला 850 युरोपर्यंत दर महिन्याला, जोपर्यंत तुम्हाला नवीन जॉब भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट ती अमाऊंट देतं. सो त्यामुळे जी अमाऊंट तुमच्या सॅलरीमधून कट होते त्याचा इन फ्युचर तुम्हाला ती एक जॉब सिक्युरिटी म्हणण्यापेक्षा एक फायनान्शियल सिक्युरिटी नेहमी राहते. सो तुम्हाला एमर्जन्सी फंड असण्याची गरज नाही आहे. म्हणजे त्याच्यानंतर आहे की इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स हा जर्मनीत कंपल्सरी आहे. कारण की जर्मनीत कुणी पण जो इमिग्रंट येतो, जर्मनी जेव्हा येतो किंवा जर्मन लोक स्वतः त्यांना हेल्थ इन्शुरन्स हा कंपल्सरी आहे. तुम्हाला एक कार्ड मिळतं आणि वेगवेगळ्या कंपनीज इन्शुरन्सच्या पण तुम्हाला एक कार्ड मिळतं आणि त्या कार्ड तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही जाता किंवा कुठल्या म्हणजे मेडिकल वगैरे जातात तेव्हा तुम्हाला ते कार्ड दाखवायचं असतं आणि त्याच्यानंतर ते सगळी प्रोसेस करतात. सो माझा तो आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. मी कधीच पैसे असे पे केलेले नाही आहेत.
तर ती एक खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यात पण जर तुम्ही जॉब करता तर तुमचा जो एम्प्लॉयर आहे तो अर्धी अमाऊंट पे करतो तुमच्या इन्शुरन्ससाठी आणि तुमच्या सॅलरीमधून थोडीशी अमाऊंट ते कट करतात. सो तो एक पूर्ण दोघे मिळून एक इन्शुरन्स पे केला जातो. जर तुम्ही स्टुडंट आहे तर तुम्हाला पब्लिक आणि प्रायव्हेट 2 प्रकारचे इन्शुरन्स असतात, तुम्हाला स्वतः पे करावे लागतात. त्याच्यानंतर जर तुम्हाला लहान मुलगा आहे म्हणजे किंवा तुमची वाईफ प्रेग्नेंट आहे सो तर किंवा फॅमिलीमधलं कुणी पण प्रेग्नेंट आहे तर तुम्हाला कंपनी जर वर्किंग वाईफ आहे किंवा वर्किंग कुणी आहे तर तुम्हाला पेड लिव्ज मिळतात जेणेकरून तुम्ही तुमची काळजी स्वतःची घेऊ शकता. सो दिस इज़ अ स्पॉन्सर वीडियो. अगर आपने पेपेनी नाम ऐप का नाम सुना होगा, अगर आपको किसी भी कंट्री से जैसे कि कनाडा, यूके या फिर जर्मनी से अगर आपको इंडिया पैसे भेजने और फिर एशिया की किसी कंट्री में भेजने तो आप पेपेनी ऐप यूज़ कर सकते हो. और उनके जो बेनिफिट्स हैं मतलब वो क्या क्या प्रोवाइड करते हैं तो 24/7 उनका सपोर्ट सिस्टम है. अगर आपको कुछ डाउट्स होते हैं, अगर आपका पेमेंट अटक जाता है तो फिर आप उनको पूछ सकते हो कि ये प्रॉब्लम है तो फिर वो आपको सोल्यूशन देते हैं ना. उसके बाद गूगल से जो बहुत अच्छे जो रेट है यूरो का या फिर डॉलर का वो आपको मिल जाता है. क्योंकि जब छोटा अमाउंट होता है तो इतना डिफरेंस आपको दिखता नहीं है, लेकिन जब बड़ा अमाउंट होता है तो आपको वो डिफरेंस बहुत ज़्यादा दिखता है, तो इसीलिए वो इम्पॉर्टेंट है. उसके बाद आप इनका जो ट्रांजैक्शन फ़ीस है, जब आप एक ट्रांजैक्शन करते हो, बहुत सारे ऐप है उनमें फ़ीस लगता है आपको 2 यूरो 3 यूरोज़, लेकिन पेपेनी ऐप अगर आप यूज़ कर रहे हो तो उसमें आपको कोई भी ट्रांजैक्शन फ़ीस आपको नहीं लगता है. सो ये मुझे ऐसा लगता है कि ये बहुत एक अच्छा बेनिफिट है इसका कि आप अगर पेपेनी ऐप यूज़ कर रहे हो तो आपको कोई ट्रांजैक्शन फ़ीस नहीं लगेगा. उसके बाद और एक बेनिफिट ये है कि आप अगर रेफर और अर्न का ऑप्शन आपको मिलता है, जैसे कि आप वो ऐप यूज़ कर रहे हो और आप किसी आपके फ्रेंड को रेफ़र करते हो कि आप वो ऐप यूज़ करें, तो अगर वो उसका फर्स्ट ट्रांजैक्शन करता है तो आपको 10 यूरोज़ मिलेंगे. तो ये हमेशा आगे चलता रहेगा, है ना. तो रेफर और अर्न का भी एक बेनिफिट आपको मिल जाता है अगर आप पेपेनी ऐप यूज़ कर सकते हो. मैंने यूज़ किया है पहले, अगर आपको पसंद आए तो प्लीज़ यूज़ करना. उसका लिंक आपको डिस्क्रिप्शन में मिल जाएगा. सो जर लहान मुलांना जसं की किंडरगार्टन बोलतात, जर लहान मुलांना गव्हर्नमेंट त्यांच्या जन्मापासून ते 18 वर्ष ऑलमोस्ट 25 इयर्सपर्यंत, जसं मी ऐकलं 25 इयर्सपर्यंत 250 यूरोज दर महिन्याला पे करतं. म्हणजे क्रेझी ना. 250 यूरोज त्यांना दर महिन्याला मिळतात गव्हर्नमेंट थ्रू, जेणेकरून ते स्वतःची म्हणजे पॅरेंट्सला मिळतात ते जेव्हा मुलगा लहान असतो तेव्हा, जेणेकरून ते त्या मुलाची काळजी घेऊ शकेल आणि त्याची जी लाईफस्टाईल आहे ती मेंटेन ठेवू शकतील. त्याच्यामुळे ते पॅरेंट्सला मिळतात लहान मुलांचे जे पैसे असतात ते 250 यूरोज. त्याच्यानंतर जर तुम्हाला 2 मुलं आहेत तर तुम्हाला 250 असे 500 यूरोज मिळणार, आणि जर तुम्हाला 1 मुलगा आहे तर तुम्हाला 250 यूरोज मिळतील. सो असे बेनिफिट्स पण आहेत गव्हर्नमेंट थ्रू. त्याच्यानंतर जर तुम्हाला 30 व्हॅकेशन्स हे कंपल्सरी असतात इथे. डिपेंड करतं जॉबनुसार, तुम्ही कुठला जॉब करता त्याच्यानुसार. पण जर तुम्ही स्टुडंट आहे किंवा पार्ट टाईम म्हणजे जसं की एक प्रोग्राम जसं की मी हाऊस बिल्डिंग करतो तर याच्यात 26 व्हॅकेशन हे कंपल्सरी असतात एका वर्षात. त्याच्यानंतर वर्किंग आवर्स जे आहे ते 40 वर्किंग आवर्स आहे बेसिक. त्याच्यानंतर जास्त पण आहेत, ॲक्च्युली तुम्ही जास्त काम करू शकता, पण मोस्टली लोक हेच फॉलो करतात की 40 आवर्स पर वीक. आणि त्याच्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स आहे तो खूप चांगला आहे. आणि इथलं जे ॲटमॉस्फिअर आहे, जे वेदर आहे ते खूपच चांगलं असतं, आणि इथली जी लाईफस्टाईल आहे ती खूप चांगली आहे. आणि त्याच्यामुळे जे स्टँडर्ड ऑफ लाईफ बोलतो आपण ते खूप चांगलं इन द सेन्स की सगळ्या गोष्टी अशा मॅनेज केलेल्या असतात, त्यामुळे तुम्हाला असं कुठले प्रॉब्लेम्स फेस करायला लागत नाहीत. पण तरी पण ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं हाच एक मोठा प्रॉब्लेम असतो. जसे की तुम्हाला माहिती आहे की सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत, पण तरी पण त्यांचा जो एक मेंटेन ठेवावा लागतो, जो पेपर थ्रूच ठेवावा लागतो, कारण की इथं असं सगळ्या गोष्टी ऑनलाईन नाही होत. सगळे तुम्हाला लेटर्स येतात, खूप सारे लेटर्स येतात घरी नेहमी, आणि ते तुम्हाला सारखा रिप्लाय करावा लागतो की ओके हे मला सेंड करायचं आहे, ते मला सेंड करायचं आहे. सो नेहमी पेपरवर्क जास्त असल्यामुळे ते कधी कधी हेक्टिक पण होतं, पण त्याचे बेनिफिट्स असल्यामुळे ते करावंच लागतं. सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत.
त्याच्यानंतर अजून अशी वेगळी गोष्ट म्हणजे एक विचित्र गोष्ट पण आहे, जेणेकरून की जर तुम्ही असे पब्लिक प्लेसेसमध्ये आहेत किंवा खूप सारे लोक आहेत तुमच्या अराउंड, तर इथली लोक आहेत ना असे लगेच नाक साफ करतात आणि त्यांना असं काही वाटत नाही, ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. ते डायरेक्ट असं नाक साफ करतात मोठ्याने. सो आवाज आला तरी त्यांना काय असं वाटत नाही. कारण मी स्वतः जर आपण नाक साफ करतो किंवा आपण बाजूला जातो किंवा असं आपल्याला आवडत नाही, पण इथं ती गोष्ट खूप नॉर्मल आहे. सो ती गोष्ट मला खूप स्ट्रेंज वाटली. इथल्या लोकांना खूप मोस्टली दुधाचे जे पदार्थ आहेत त्यांच्याकडनं त्याच्याने ॲलर्जी असते आणि त्याच्यामुळे त्याचं प्रमाण कमी आहे आणि इथले लोक मोस्टली मांसाहार जास्त करतात, अल्कोहोल जास्त पितात. सो त्यांच्या स्किनवरती पण विटॅमिन डीची कमतरता असल्यामुळे, कारण इथला जो समर आहे तो खूप कमी असतो आणि विंटर जास्त असतो, त्याच्यामुळे त्यांच्या स्किनवरती नेहमी असे रेड स्पॉट किंवा रेड पॅचेस असतात आणि त्यांची स्किन पण अशी क्लिअर नसते. त्याच्यामागचं रिझन असू शकतं आणि मोस्टली ते कोल्ड जे खाणं असतं ते म्हणजे प्रेफर करतात. कोल्ड मीट पण खातात, कोल्ड फिश पण ते लोक खातात आणि त्याच्याबद्दल एक मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे इन फ्युचर. त्याच्यानंतर मला असं वाटते की अजून एक अशी गोष्ट आहे की इथं जे ह्युमन लाईफची जी व्हॅल्यू आहे ना ती खूप आहे. म्हणजे लोकांना असं खूप इम्पॉर्टन्स देतात ते, पुढचा जो समोरचा माणूस आहे तो कुठलं काम करतोय, तो काय करतोय याला व्हॅल्यू नाही आहे. कारण सगळी जी कामं आहेत ती एकाच लेवलची आहेत, सगळ्यांसाठी एकच रूल्स आहेत आणि सगळे लोक ते व्यवस्थित फॉलो करतात. त्यामुळे प्रत्येकाला तेवढाच इम्पॉर्टन्स दिला जातो. त्याच्यानंतर कचऱ्याबद्दलची एक गोष्ट आहे की इथला जो कचरा आहे तो ते एकदम व्यवस्थित रूल्सनुसार सेग्रिगेशन करतात, जसं की पेपर, प्लास्टिक आणि बिओ. सो हा जो कचऱ्याचं सेग्रिगेशन आहे खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर खूप मोठा फाईन तुम्हाला बसतो. त्याच्यानंतर म्हणजे मी स्वतः नाही करू शकत, मला ऑलमोस्ट 3 वर्ष होत आली जर्मनीत, पण माझ्याकडनं पण नाही कंट्रोल होत ते, पण ॲक्च्युली केलं पाहिजे ते. जे चावीचा जो सीन आहे, म्हणजे जे आपली घराची जी चावी असते ती जर हरवली तर त्याचा फाईन खूप मोठा आहे. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, माझी 1-1.5 वर्षापूर्वी चावी हरवलेली घराची, तर मला 300 युरोचा फाईन लागलेला, ऑलमोस्ट 27,000 युरो, सॉरी 27,000, तर 300 युरोचा फाईन होता तो. तर खूप जास्त, इव्हन जास्त पण 500 युरोपर्यंत पण फाईन लागतो लोकांना. कारण की जर तुम्ही चावी सेफ्टी, आय थिंक काय रिझन असेल त्यांचं, पण जर तुम्ही ती चावी हरवली तर ती पूर्ण लॉकच ते चेंज करतात. आणि असं नाही की तुम्ही डायरेक्ट गेलात आणि चावी दुसरी बनवून आणली, असं होत नाही. ते पूर्ण लॉक त्यांना चेंज करावं लागतं. त्यामुळे जे पण लोक जर्मनीत राहतात त्यांना माहीत असेल की चावी सांभाळणं किती इम्पॉर्टंट आहे ते. सो ही एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर अजून अशी एक गोष्ट आहे की इथलं जे एज्युकेशन आहे ते खूपच चांगलं आहे. म्हणजे माझा आत्तापर्यंतचा माझा आधी सगळं म्हणजे मी आता 2 वर्षापासून इथल्या कॉलेजमध्ये जातो आहे. त्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे ती खूप प्रॅक्टिकली आहे. थेरॉटिकल कमी आणि प्रॅक्टिकल जास्त आहे. ते लोक असं स्टुडंट्सला इंटरॅक्ट करून घेतात आणि तुम्ही फक्त तिथे गेलात तरी काही ना काहीतरी शिकताच नवीन. सो त्यांची शिकवण्याची पद्धत अशी आहे की तुम्हाला त्याच्यात थोडासा इंटरेस्ट निर्माण होतो. सो ह्या काही गोष्टी होत्या ज्या जर्मनीबद्दल मला अशा थोड्या वेगळ्या वाटल्या किंवा त्या कंपल्सरी आहेतच किंवा रूल्स या प्रकारचे रूल्स आहेतच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही प्लीज लाईक करा, प्लीज सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओज पण तुम्ही बघू शकता आणि प्लीज शेअर करा. जर मी हाऊस बिल्डिंगबद्दलच मोस्टली व्हिडिओज बनवतो आणि जे व्लॉग्स वगैरे बनवतो व्हिडिओज इथले. सो स्टे ट्यून.